संघर्षाच्या समितीच्या माध्यमातून कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेली 11 वर्ष हा लढा चालू आहे. मात्र प्रत्यक्ष मंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, कामगार मंत्र्यांना भेटलो, यांनी सर्वांनी आश्वासन दिले की तुमची पेन्शन नक्की वाढेल, पण त्याच्या अनुषंगाने आतापर्यंत तरी कोणताही निर्णय झाला नाही. त्याच्यामुळं राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं 9, 10 आणि 11 मार्च रोजी अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन दिल्लीमध्ये केलं. त्यावेळेला सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही हे तुमचं पेन्शन नक्की वाढवू म्हणून. तर आता जर हे पेन्शन आमची वाढली नाही तर पूर्ण देशभरात पूर्णपणानं तीव्रपणानं आंदोलन केलं जाईल, रस्ता रोको केलं जाईल, रेल्वे रोको केलं जाईल. सगळे शेवटी हे पेन्शनर सगळे वयस्कर आहेत, यांची खरं स्वतःची क्षमता नाही, म्हणजे शारीरिक क्षमता नसताना सुद्धा हे आंदोलन करतायत. त्याचा विचार करून यांनी पूर्णपणानं आमचे जे 7,500 रुपये पेन्शन, किमान पेन्शन आणि ते महागाईशी निगडीत करावी. महागाईशी निगडीत नसल्यामुळेच आम्हाला हा मोठा प्रश्न आला आहे आणि आमच्या सर्व बाकीच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर आम्ही फार मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करूया. त्याला अर्थमंत्र्यांनी खास करून बोलवून घेतलं आणि तिथं आम्हाला आश्वासन दिलं की ही तुमची मागणी रास्त आहे, आम्ही त्याच्याबद्दल नक्की प्रयत्नशील राहून लवकरात लवकर आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. मात्र तरी अजूनसुद्धा पूर्ण केलं. मात्र त्यांनी एक केलं, त्या जी कमिटी स्थापन केली होती त्याच्या अनुषंगानं त्या कमिटीनं सुद्धा आता शिफारस केली की यांची पेन्शन अतिशय कमी आहे आणि ती रास्त प्रमाणात वाढवण्यात यावी असं त्या कमिटीनं शिफारस केली. मात्र आता संसदेमध्ये त्याचा निर्णय घेऊन आम्हाला ते पेन्शन मंजूर केली पाहिजे आणि त्याचा GR दिला पाहिजे. जी रक्कम गेली जाते ती रक्कम फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सरकारवर याचा कोणत्याही प्रकारचा बोजा पडणार नाही. आमच्या पैशातूनच आम्हाला पेन्शनची मागणी आम्ही करत आहोत. तरी सरकारने याचा विचार करून लवकरात लवकर ज्येष्ठ लोकांना पेन्शन वाढीसाठी करावे अशी आग्रहाची विनंती. हे म्हटलं तरी 2.5-3 लाख पेन्शनधारक असावे असा आमचा अंदाज आहे. दुसरी गोष्ट अशी की आमचं जे कॉन्ट्रीब्युशन कापून घेतलं त्याच्या व्याजावर आम्ही पेन्शन मागतोय आणि तुम्ही कुणाला वाटताय, काय देताय? कॉन्ट्रीब्युशन नसताना सुद्धा तुम्ही पैसे वाटतायचे असेल, परंतु आमचं कॉन्ट्रीब्युशन असताना आम्हाला पेन्शन वाढ होत नाही ह्याचा मोठा आम्हाला खेद वाटतो. कारण काय, आज वयस्कर मंडळी आहे सगळी, आज वय बघितलं किती आहे आणि त्यांना जर 1000 आणि 500 रुपयेवर जर गुजराण करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? तर शासनाने ह्याची दखल घ्यावी. आमच्या अध्यक्षाने आणि तुमची लोक कुठल्या कुठल्या पदा होती सरकारी विभागामध्ये, कोणत्या कोणत्या पदावर असणार? महामंडळ आहेत, बँका आहेत, शासकीय डायरेक्ट कर्मचारी सोडून केंद्राचे राज्याचे कर्मचारी सोडून राज्याचे जे मंडळ आहेत सगळी ST महामंडळ असेल, MSCB असेल किंवा आमचे सगळे सहकार खात्याचे सहकारी बँका, म्हणजे पुन्हा MIDCतल्या कामगार जो काम करतो ना तिथपासून अगदी विमानतळावर काम करतो त्याच्या अनुषंगाने हे सगळी जण EPS पेन्शन मध्ये येतात. म्हणजे लोकच रेग्युलर पेन्शन मध्ये येतात. हा, शासनाची पेन्शन सोडली तर 90% लोक हे EPS पेन्शन मध्ये येतात आणि त्यांची पेन्शन वाढणं गरजेचं आहे सगळे. आणि त्याच्यामुळं सर्व भारतभर अतिशय चांगल्या पद्धतीनं मेसेज जाऊ शकतो याचा आणि सगळेजण मग जो वयस्कर मध्ये ते चांगल्या पद्धतीने सुखाने जगू शकतील. तर पेन्शन वाढवली